नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणी इंटरनेट जॅमर बसवण्याची ठाम मागणी केली आहे. आगामी 21 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी सातारा MIDC येथील शासकीय गोडाऊनमध्ये पार पडणार आहे. त्या परिसराच्या किमान 1 किलोमीटर परिघातील सर्व इंटरनेट सर्व्हर जॅमरद्वारे बंद करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. मतदान पेट्या सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र मतदान यंत्रांमध्ये हॅकर्सच्या माध्यमातून फेरफार होऊ शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याने अपक्ष उमेदवारांनी चिंता व्यक्त होते आहे. मतदान प्रक्रियेसाठी इंटरनेटची आवश्यकता नसतानाही मतमोजणीसाठी इंटरनेट वापरू नये, असा युक्तिवाद उमेदवारांनी केला. मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतरच इंटरनेट सुविधा सुरू करावी, अशी विनंती अर्जात नमूद करण्यात आली आहे. तसेच पुढील 8 दिवसांमध्ये मतमोजणी केंद्राच्या परिघात येणाऱ्या नवीन वाहनांची नोंद पोलीस प्रशासनाकडे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवडणूक यंत्रे ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता वीज वितरण विभाग आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी, असेही अपक्ष उमेदवारांनी स्पष्ट केले. दरम्यान मतदान प्रक्रियेत क्रॉस व्होटिंग झाल्याच्या चर्चा शहरात रंगू लागलेल्या असून अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे कोणताही संशय किंवा तांत्रिक घोळ टाळण्यासाठी इंटरनेट जॅमर लावणे हा सुरक्षिततेचा उपाय ठरेल, असे मत अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केले आहे. सातारा प्रतिनिधी.